तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयांतले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारां 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर. फकत 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर. नमस्कार. 105.4 मेगाहर्ट्ज तशेंच न्यूज ऑन एअर या आमच्या ॲपा वरवीं तुमी आयकतात FM रेनबो. आनी जशें आमचे RJ निर्मला हांणी सांगलां तशें कार्यावळ आसा आमची खास तुमचे खातीर हॅलो डॉक्टर. आयज स्टुडियोंत आसात डॉक्टर अक्षता आमोणकर, गायनेकोलॉजिस्ट तशेंच लॅप्रोस्कोपिक सर्जन. मोगाळ आयकुप्यानो, ही जावन आसा लायव्ह फोन इन कार्यावळ जंय आमी तुमच्या प्रश्नांक आमंत्रण दिता. आयचो विशय आमचो आसा सुरक्षीत मातृत्व. बायल मनशे कडेन संबंदीत तुमच्या मनांत जर प्रश्न आसा तिच्या आरोग्या विशीं, तिच्या गुरवारपणा विशीं, जाल्यार तुमच्यांनी फोन करून आमकां विचारूं येता. आमचे दोतोर तुमकां जाप दितले. ते खातीर आमचो नंबर आसा 0832 हो कोड वापरून 2421 हो नंबर, तशेंच 22244557 हो नंबर. ह्या दोनूय नंबरांचेर तुमच्यांनी कॉल करून तुमचो प्रश्न मांडूं येता. तर आमी येवकार दिवया डॉक्टर अक्षता आमोणकर हांकां आमच्या स्टुडियोंत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. दोतोर, तुमकां आमच्या स्टुडियोंत येवकार. आमी जाणा तुमी बिजी आसतात, पूण तांतल्या तातूंत तुमी हांगा आकाशवाणीच्या स्टुडियोंत येवपाक तुमी अग्री जाले, त्या खातीर तुमकां आमी पयल्यान पयली देव बरें करूं म्हणटा. दोतोर, आयचो आमचो विशय आसा सुरक्षीत मातृत्व, सेफ मदरहूड. एके बायल मनशेचो प्रवास, एक चली भुरगें, मागीर एक तरणाटी चली आनी ताचे उपरांत बायल मनीस आनी मागीर आवय. ह्या बायल मनशेच्या प्रवासांत, तिच्या जिविताच्या प्रवासांत मातृत्व, आवयपण हें खूब म्हत्वाचें. आनी ह्याच विशयाचेर आयज आमी उजवाड घालुया. पण ताचे पयलीं आमच्या आयकुप्यांक हांव तुमची थोड्या भितर वळख करून दिता. मोगा आयकुप्यानो, आमच्या स्टुडियोंत आशिल्ल्यो डॉक्टर अक्षता आमोणकर गोवा मेडिकल कॉलेजीन त्यो MBBS जाल्यात 2010 वर्सा आनी ताचे उपरांत MS जाल्यात ह्याच कॉलेजीन 2016 वर्सा. फेलोशीप इन लॅप्रोस्कोपिक सर्जरी एट पॉल्स हॉस्पिटल कोची हांगाच्यान तांणी घेतल्या आनी सद्या विजडम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पणजी तशेंच विक्टर हॉस्पिटल मडगांव हांगा त्यो प्रॅक्टीस करता. दोतोर, परत एक फावट येवकार तुमकां आमच्या स्टुडियोंत. आमी आमच्या प्रश्ना कडेन येवया. आमच्या आयकुप्यांचे प्रश्न आमकां येतलेच, कारण विशयूच तसो गंभीर आसा आमची बायल मनशेच्या आरोग्या कडेन संबंदीत आसा. पण सगळ्यान पयलीं हो प्रश्न म्हजो तुमकां, सुरक्षीत मातृत्व किंवा सेफ मदरहूड आमी म्हणटा तें एक्झॅक्टली कितें? हॅलो. सुरक्षीत मातृत्व म्हणजे सेफ मदरहूड. आणि जेन्ना आमी हे आयकता युजली आमकां दिसता की फक्त इट इज ओन्ली रिलेटेड टू वुमन. बट हे जे आसा एक आवय आनी भुरग्याचो प्रवास, इट इज अ जर्नी बेसिकली. आनी ह्या जर्नीन आवय आनी भुरगे वांगडाच सहप्रवासी जावन वावुरतात न्हय. आनी हें मातृत्व सुरक्षीत जावचें त्या खातीर आमी सदांच दोतोरांचो सल्लो घेता न्हय दोतोर. आतां आमकां सांगात, जेन्ना एक बायल मनशेक कळटा, आवयक कळटा की ती प्रेग्नंट आसा, गुरवार आसा, तेन्ना सगळ्यान पयलीं तिणें डॉक्टरा कडेन केन्ना वचपाक जाय? फर्स्ट विजीट ही केन्ना आसपाक जाय? फर्स्ट विजीट युजली शूड बी विदीन द फर्स्ट 3 म्हयन्याचे पयलीं आसपाक जाय. कारण पयलीं 3 म्हयन्यांनी आमी युजली स्कॅन करता आनी हे स्कॅनान आमकां कळटा की युजली वेर द लोकेशन ऑफ द प्रेग्नन्सी इज आनी हार्टबीट भुरग्याचे सारके आसा ते युजली आमी पळयता. ऑल्सो पयलीं 3 म्हयन्यांनी फॉलीक ॲसीड वी हॅव टू स्टार्ट, कारण इट इज इम्पॉर्टंट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द बेबीज ब्रेन. तर एक दोतोराची विजीट इज अ मस्ट विदीन फर्स्ट 3 मंथ्स अशें दोतोर तुमी म्हणटात. तर ही जाली विजिटा पुरतें. ताचे उपरांत ड्युरींग फूल प्रेग्नन्सी कसले कसले टेस्ट येतात न्हय दोतोर? तर कसले टेस्ट आसता हातून आसपाविल्ले? इन द फूल प्रेग्नन्सी 3 तरीकेचे टेस्ट आसता. पयली ब्लड टेस्ट, सेकंड आमी युरीन टेस्ट करता आनी तिसरे स्कॅन करता. ब्लड टेस्टीन युजली आमी फर्स्ट वी चॅक द ब्लड ग्रुप, द हिमोग्लोबिन, थायरॉयड टेस्टिंग, द ग्लुकोज टेस्टिंग, and also to find certain infections like HIV and hepatitis आम्ही करता. Second urine testing आम्ही usually करता ते to find certain infections. आणि scans usually जाता
4 ते 5 स्कॅन युजली आम्ही करता. हां. फर्स्ट स्कॅन इज द डेटिंग स्कॅन. सेकंड स्कॅन आम्ही जे करता 11 वीक्सार करता. इट्स अन NT-NB स्कॅन. तिसरे स्कॅन जे आसा इट्स द मोस्ट इम्पॉर्टंट स्कॅन. आम्ही म्हणटा अनॉमली स्कॅन. अँड हे स्कॅनान बेबीचे फूल बॉडी चेकअप जाता. हेड टू टो आम्ही पळयता. आम्ही युजली बेबीचे ब्रेन डेव्हलप सारखे झाले की पळयता. फेस, हात पाय, हार्ट, किडनी हे सगळे आम्ही फूल करता. आणि लास्ट स्कॅन युजली तिसरे ट्रायमेस्टरान जाता. दॅट इज द ग्रोथ स्कॅन. आम्ही बेबीचे ग्रोथ सारखे आसा की पळयता. आणि ऑल्सो लायकरचे जे क्वॉन्टिटी आसा ते सुद्धा आम्ही पळयता. दोतोर हे जालें टेस्टा विशीं न्ही. अजून खुबशे प्रश्न आमचे आसा आनी आमच्या आयकुप्यांचेय प्रश्न आसा. दोतोर प्रश्न येता पूण हांव न्हू आमच्या आयकुप्यांक ते आयकूंक येता काय ना खबर ना. घेवया आमी तोय प्रश्न घेवया. जेन्ना आवय आपल्या भुरग्यां खातीर जगपाचो एक संदेश घेवन येता, मातृत्वाचो संदेश घेवन आवय येता तेन्ना ती आनीकय ब्युटिफूल जाता. दोतोर आमी उलयली आमच्या डॉक्टरा कडेन केन्ना वचप ताचेर, तशेंच आमच्या प्रेग्नन्सी वेळार कसले कसले टेस्ट करपाक जाय पळय ताचेर. केन्ना हॉस्पिटलान वता न्ही दोतोर तेन्ना आमी थंय वेगवेगळ्यो पाटयो पळयतात, बोर्ड्स. तातूंत एंटीनेटल, पोस्ट नेटल केअर अशें बरयल्लें आसता. तर आतां थोडोसो उजवाड आमी हाचेर. दोतोर एक कॉल आमकां आयिल्लो आसा, आमी घेवया. ओके, आमचो कॉलर आमकां परत कॉल करतलो दोतोर. कॉल कट जाल्लो आसा पण आमी आमच्या प्रश्ना कडेन आतां येवया. एंटीनेटल आनी पोस्ट नेटल केअर हाचे विशीं हांव तुमचे कडेन उलयतालें. आमकां मातसो सांगात. ओके. एंटीनेटल केअर म्हणजे डिलिव्हरीचे पयलींचे केअर. युजली बिफोर द वुमन डिलिव्हर्स जे केअर आसता तेका एंटीनेटल केअर म्हणटा. आणि आफ्टर डिलिव्हरी जे केअर आसता तेका पोस्ट नेटल केअर म्हणटा. ओके, सो एंटीनेटल ह्या भाग युजली वी डिवायड इंटू 3 ट्रायमेस्टर्स. फर्स्ट ट्रायमेस्टर 13 वीक्साचे पयली अप टील 28 वीक्स सेकंड ट्रायमेस्टर म्हणटा. आणि 28 वीक्स जावन तिसरे ट्रायमेस्टर म्हणटा. तर टोटली बायल्यांक युजली वॉट WHO रेकमेंड्स इज 8 विजिट्स टोटल आसपाकूच जाय. दिस इज द मिनिमम अमाउंट ऑफ विजिट्स दॅट इज निडेड. ओके, तर पयली ट्रायमेस्टरान कितें करप? फर्स्ट ट्रायमेस्टरान युजली आमी फॉलिक ॲसिड स्टार्ट करता. बिकॉज फॉलिक ॲसिड इज व्हेरी इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट कितें डिफॉर्मिटीज ब्रेनाचे आसता ते प्रिव्हेंट करता भुरग्याक. आणि सेकंड ट्रायमेस्टर we start iron and calcium. And this iron and calcium is continued throughout the whole of pregnancy. Why ami iron start karta is because anemia is very common in Indian population, especially in women. तर iron prevents development of anemia. आणि पोस्टनेटल केअर जे असता इट इज आफ्टर डिलिव्हरी. सो बेसिकली पोस्टनेटल केअर आवयचेच नसता, इट इज बेबीचे सुद्धा केअर. आणि ब्रेस्ट फिडिंग जाता तेन्ना युजली कॅल्शियमाचे क्वॉन्टिटी बॉडीन आसता ते देंवता. तेका लागून आमी कॅल्शियमाचे गुळयो अँड मल्टीविटॅमिन प्रेग्नन्सी जावन सुद्धा कंटिन्यू करता 3 म्हयन्याक अशें. सो हें जालें आतां एंटीनेटल आनी पोस्ट नेटल केअर हाचेर. एकदां कशें आसता पळय दोतोर, ही पळय फूल जर्नी आसा ती 9 म्हयन्यांची आसता न्ही प्रेग्नन्सीची. ह्या 9 म्हयन्यानय न्ही कितलेशे वॉर्निंग सायन्स म्हणून मेळटात. थोडे ज्यो सायन्स आसा त्यो आमी फट करून इग्नोर करता. अशें जाता आसतलें अशें धरून चलता. पण त्यो इग्नोर कित्याक म्हणजे करप गरजेचें काय त्यो म्हणजे ल्हानशें कितेंशें समज आमकां एक नोट कशी मेळ्ळी जाल्यार आमी त्या रोखडेच डॉक्टराक रिपोर्ट करपाक जाय. ओके, हे ॲक्च्युली दिस क्वेश्चन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. कारण मेनी वुमन जे असतात ते इग्नोर करता हे सिम्पटम्स. तेका दिसता की नॉर्मल असता. सो आय वॉन्ट एवरीवन टू कीप ट्रॅक ऑफ दीज सिम्पटम्स. पहिली जे असता ब्लिडिंग. ब्लिडिंग इज नॉट अ नॉर्मल साइन इन प्रेग्नन्सी. ब्लिडिंग कॅन बी अ साइन ऑफ एन अबॉर्शन. तेका लागून दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट साइन दॅट वॉरंट्स need to go to the doctor. Okay. Second important thing is पोटान खूपच दुखप, out of control दुखपाक is an important sign. आणि third is भुरग्याचे movement कमी जावपाक. This sign is a very important sign because when baby's movements are reduced, that means baby's activity is also reduced.
ओके. आणि फोर्थ साईन विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इज टू हॅव व्हेरी सिवियर तकलीचे टू हॅव हेडेक बेसिकली आणि दोळे समज ब्लॅकआउट जावपाक. केन्ना वेन देर इज हेडेक अँड अ ब्लॅकआउट दिस इज अ सायन दॅट देर इज टेन्शन इन द ब्रेन. तर हे BP वाडपाचें एक सायन आसा. सो दीज 4 सायन्स एनी प्रेग्नंट वुमन शूड नॉट इग्नोर. रोखडेच आपल्या दोतोराक सांगपाक जाय आनी ताचेर उपाय करून घेवपाक जाय न्ही. दोतोरा, जेन्ना आमी मातृत्व म्हणटा तो प्रेग्नन्सीचो प्रवास जालोय, पूण आफ्टर प्रेग्नन्सी भुरगें जालें की मातृत्व सोंपना. इट्स अ कंटिन्युअस Yes, जर्नी it is a न्ही. journey. सो आमच्या आयकुप्यांक ह्या विशयाचेर कितलेशेच प्रश्न आसतले मनान, तांच्यांनी आमकां फोन करून विचारूं येता तांच्या मनांतले हे प्रश्न बायलाच्या घरच्या बायल मनशेच्या आरोग्या कडेन संबंदीत. हॅलो डॉक्टर ही कार्यावळ सध्या चालू आसा 105.4 मेगाहर्ट्ज तशेंच न्यूज ऑन एअर ह्या आमच्या ॲपा वरवीं FM रेनबो तुमी आयकतात आनी स्टुडियोंत लायव्ह आसात डॉक्टर अक्षता आमोणकर, गायनेकोलॉजिस्ट. दोतोर, म्हजो फुडलो प्रश्न तुमचे खातीर आशिल्लो, पूण 1-2 आमच्या लिसनरांनी फोन करून आमकां हे प्रश्न विचारल्यात ते पयलीं हांव घेतां. आमची एक लिसनर आमकां विचारता दोतोर की पिरियड बंद जालो न्ही की खुबशे फावटी व्हायट डिस्चार्ज दिश्टी पडटा, तो नॉर्मल? युजली वायट डिस्चार्ज जे आसता मोस्टली इन वुमन केन्ना वेन इट्स नॉट असोसिएटेड विथ एनी सिम्पटम्स like itching या pain, it is usually considered as a normal menstrual discharge most of the times when women have it. But केन्ना चड discharge असता, creamy असता, त्याच्या बरोबर itching असता, then it can be a fungal infection. हां, तेन्ना दोतोराक मेळप गरजेचें आसता दोतोर? हय. कारण usually when there is a fungal infection, we usually start treatment so that the fungal infection goes away. हय, आनी हो ट्रिटमेंट कितलो तेंप चलता मागीर? It's a very short course of treatment. It's usually 2 doses of tablets. हां. युजली कितें जाता, अशें ल्हानशी गजाल म्हणटा आनी आमी फार्मसी कडेन वतात आनी मागीर वखद घेता आनी सोंपयता न्ही, म्हणून हांवें मुद्दम विचारलें दोतोराक मेळप गरजेचें काय म्हणून त्या वेळार. हां, हे खूब इम्पॉर्टंट, कारण वी हॅव टू ॲक्च्युली सी की इन्फेक्शन आसा की ना ते पळोवपाक ॲक्च्युली जाय. कारण कितेंय गुळयो घेवपाक वी शुडंट सिम्पली टेक एनी टॅबलेट. वी शूड ॲक्च्युली कन्फर्म की हे इन्फेक्शन आसा, त्याच्या नंतरूच गुळयो घेवपाक जाय. हां, तर आमच्या लिसनराक आपल्या जाप प्रश्नाची मेळ्याच आसतली दोतोर. आनी आनीक एक प्रश्न आमचे कडेन आयला की जेन्ना खोकली येता न्ही केन्ना तेन्ना एकदम युरीन लिकेज जाता, हाचेर सोल्युशन आसा? हय, ॲक्च्युली जे युरीन लिकेज आसा हेका म्हणटा SUI, स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिनन्स. तर हेका ट्रिटमेंट इट्स युजली सीन इन ओल्डर वुमन. केन्ना मसल वीक जाता तेन्ना हे युजली जाता. आनी हेजे ट्रिटमेंट युजली वी स्टार्ट विथ एक्सरसाइज. आमचे स्पेशल एक्सरसाइज आसता तेका म्हणटा कीगल्स एक्सरसाइज. समज ही एक्सरसाइज सुद्दां जायना, लीक बंद जायना, तेन्ना आमी युजली गुळी स्टार्ट करता. आनी गुळीचे इवन इफ द टॅबलेट्स डोंट वर्क, then there is a special surgery which is done that helps to strengthen the muscle of the pelvis. आनीक एक प्रश्न आयला आमकां दोतोर. प्रश्न असो आसा की जेन्ना यंग एजीर पिरियड सुरू जाता न्ही तेन्ना प्रचंड खूब अशें पोटान दुखता. पोटान दुखप म्हणल्यार तें नॉर्मल अशें ड्युरींग पिरियड कन्सिडर करप काय ताचेर उपाय मेडिकेशन करपाक जाय? Okay. One thing I want everyone to know is कि any form of pain in the body is not normal. Okay, कितेंय pain असल्यार it is not normal. It's a sign that needs to evaluation. Okay, so केन्ना period टायमार small girls get pain, it's called dysmenorrhea. Now the cause of this dysmenorrhea खूब causes असता. One of the most common causes is congestive dysmenorrhea. Usually हे खूप जाणी young girls do get congestive. आणि दुसरे cause जे असता is called endometriosis. Endometriosis is becoming a very common जाला आता ह्या. आणि खूप ल्हानशे भुरग्यांक सुद्धा endometriosis आसा. अशें. हय. आणि प्युबर्टीची एजय आता कमी आयल्या अशें आमी म्हणटात हय. न्ही. सो आतां प्युबर्टीचे एज जे कमी आयला, वॉट वी आर predicting is basically related to lifestyle change and also the diet. Basically a lot of the chicken and proteins that we are eating, तितून steroid असता. तर steroids are indirectly affecting the reproductive system in small girls. हय,
आमच्या आयकुप्यांचे हे प्रश्न आशिल्ले दोतोर तांकां सॅटिस्फॅक्टरी अशी जाप मेळ्ळ्या आसतली अशें धरून मुखार वचुया. पूण आमच्या आयकुप्यांक हांव परत एक फावट याद करून दितां की आयज आमच्या हॅलो डॉक्टर कार्यावळींत आसात डॉक्टर अक्षता आमोणकर, गायनेकोलॉजिस्ट, सद्या विजडम सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल पणजी आनी विक्टर हॉस्पिटल मडगांव हांगा त्यो प्रॅक्टीस करतात. आनी आयज गायनेकोलॉजी किंवा सुरक्षीत मातृत्व हातूंतूच येवपी हो विशय त्यो हाताळटात. तुमच्यांनी फोन करून तुमचे प्रश्न मांडूं येता. आमचो नंबर आसा 242128 आनी 22244557 ह्या नंबराचेर फोन करून तुमच्यांनी तुमचे प्रश्न मांडूं येता. दोतोर, म्हजो एक प्रश्न घेता हांव ब्रेकान वचचे पयलीं की गुरवार बायलां मदीं एनिमिया ही चडशी कॉमन अशी दिश्टी पडटा, ती कित्याक? ओके. युजली प्रेग्नंट जाता तेन्ना बायल ब्लड युजली टू इनक्रीज वॉल्यूम भुरग्या खातीर आमचे जे बॉडी आसा ब्लडचे वॉल्यूम ऑटोमॅटिकली वाडटा. तर ब्लड वॉल्यूम जे आसता डबल जाता ऑलमोस्ट आनी ब्लड आमचे डायल्यूट जाता. तर ब्लड डायल्यूट जाता तेन्ना ऑटोमॅटिकली आमचे ते हिमोग्लोबीन देंवतले. ओके, सो इट इज व्हेरी नॉर्मल फॉर वुमन टू हॅव अनिमिया during pregnancy because of the dilution of blood. That is one reason आम्ही usually सगळे बायलेक आयर्न टॅबलेट स्टार्ट करता फ्रॉम सेकंड ट्रायमेस्टर ऑनवर्ड्स. आनी खावपा खातीर कितें म्हणून सजेस्ट करप दोतोर तेन्ना? ओके, बिसाइड्स टॅबलेट्स एनीथिंग दॅट इज रिच इन आयर्न, युजली जॅगरी, आमचे गोंयचे जे जॅगरी आसा ब्लॅक जॅगरी, दॅट इज व्हेरी रिच इन आयर्न. देन पीनट्स, तांबडी भाजी, ओके, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, चिकन लिव्हर जे असतात दॅट इज ऑल्सो व्हेरी रिच इन आयर्न, रॅडिश, बीटरूट. सो हे खाणान आयर्न लेवल नॉर्मलाक हाडपाक शकता आनी गुळयो तर आसाच. हय. तर मोगाळ कुप्यानो, हॅलो डॉक्टर ही कार्यावळींत आयज आसात डॉक्टर अक्षता आमोणकर आनी गुरवारपणाचो हो प्रवास ताचेर उजवाड घालपा खातीर आमचो हो विशय चल्ला. आनीक एक हांवें म्हणलें न्ही दोतोर, एनिमिया, तशेंच आनीक एक कॉमन दिश्टी पडटा ती डायबिटीज न्ही. खुबशे फावटी डायबिटीज वाडटा, ह्या 9 म्हयन्याच्या प्रवासान डायबिटीज वाडटा, ती कशी कितें? ओके, युजली आमचे इंडियन वुमन, नॉट जस्ट इंडियन, ॲक्च्युली साऊथ ईस्ट एशियन वुमनान डायबिटीज इज व्हेरी कॉमन. इट इज वन फॅक्टर इज जेनेटीक. आनी प्रेग्नंट जाता तेन्ना जे भुरग्याचे वार आसा ते प्लसंटा म्हणटा आमी, ते युजली खुबशे हॉर्मोन रिलीज करता. ओके, आनी हे हॉर्मोन इनडायरेक्टली आवयचे ब्लड शुगर वाडयता ऑटोमॅटिकली. सो बेसिकली प्लसेंटा इज सिक्रिटिंग सर्टन हॉर्मोन्स दॅट आर डायबेटोजेनिक. दॅट्स वाय इट्स सीन इन प्रेग्नंट वुमन व्हेरी कॉमनली इन इंडिया. तर एनिमिया जालें, डायबिटीज जालें, तिसरो आसता तो वाडपी असो प्रेशर न्ही. खूब जाणांक कंटिन्युअस प्रेशराचोच प्रॉब्लेम आसता थ्रू आवट प्रेग्नन्सी. ताचेर मातसो उजवाड घालात दोतोर. ओके, सो रायज इन ब्लड प्रेशर is not very common. It is seen in usually women who are मोठे असतात, ते obese पेशंटान, नाल्यार तांचे फॅमिली हिस्ट्री आसा तेन्ना युजली BP रायज जाता. बट वाय एक्झॅक्टली BP रायजेस ड्युरिंग प्रेग्नन्सी इज द सेम रिझन. प्रेग्नन्सीन सर्टन हॉर्मोन्स रिलीज जाता दॅट विल ॲक्ट ऑन द ब्लड वेसल्स इन द बॉडी आनी तेका लागून ब्लडाचे जो प्रेशर आसा ते वाडटा मातशें. म्हणून तो प्रेशर हाय आसा जाता. हाचेर उपाय कितें दोतोर? युजली द मेन थिंग इन प्रेग्नन्सी टू रिड्यूस BP is remaining stress free. Okay, one of them is reduce stress. And समज usually if the BP is anything above 130/85 आम्ही गुळयो स्टार्ट करता, मॉनिटर करून मागीर गुळयो स्टार्ट करता. गुरवार बायल जो डायट घेता ताचो बीन परिणाम कितें जाता हाचेर? ॲक्च्युली डायट मेनली इज रिलेटेड टू द सॉल्ट इन द डायट. समज यू हॅव पापड्स अँड ऑल्सो पिकल्स, इतून सॉल्ट कंटेंट, ऑयलाचे कंटेंट चड आसता, तर दॅट इनडायरेक्टली ॲक्ट्स ऑन द वेसल्स आनी BP वाडयता. एसिडिटीचो एक कॉमन प्रॉब्लेम आसता न्ही, ताचेर उपाय कितें दोतोर? ओके, सो ॲसिडिटी ॲक्च्युली प्रेग्नन्सीन खूब बायल्यांक जाता. द मेन रिझन इज जे आमचे मसल आसता पोटाचे ते लूज जाता प्रेग्नन्सीन आनी तेका लागून रिफ्लक्स जाता. ओके, आनी ॲसिड युजली रिफ्लक्स जाता.
दोतोर आमकां न्ही एक 3 आमच्या आयकुप्यांचे वेगवेगळे प्रश्न आयल्या, पूण तिनूय प्रश्नांचो सूर एकूच आसा, तो म्हळ्यार मेनोपॉज. ओके. ओके, सो आमी म्हाका दिसता प्रेग्नन्सी कडल्यान मातशें मेनोपॉजा कडेन येवया, कारण आमच्या आयकुपी म्हणजे आमचे पळय प्रश्न विचारपी आसात ते आपल्या जापे खातीर रावल्या म्हणून. तांचो पयलो प्रश्न आसा दोतोर, की मेनोपॉज सादारण केन्ना येता आनी तो कितलो तेंप चलता? ओके. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, कारण खूब बायल येता तेमचे पिरियड इरेग्युलर जाता. तशें युजली इन इंडियन वुमन 52 वर्साचेर युजली इज दी एवरेज एज जेन्ना वन अटेन्स मेनोपॉज. सो युजली अराउंड इन their 50s or late 40s should be considered a period of 1 year of not having periods is considered, beyond which is considered as menopause. So एक full वर्स पिरियड जावपाचें ना, त्याच्या नंतर युजली इज कॉल्ड मेनोपॉज. हां, एकदां कितें आसता दोतोर, होय प्रश्न आमच्या आयकुप्याचोच आसा, की पिरियड येता, थांबले कशें दिसता, पूण आफ्टर अ प्रिटी लॉंग गॅप न्ही परत पिरियड आयिल्ल्या भशेन जाता. ओके. सो दिस blood flow. symptom is basically called spotting or premenstrual spotting. हां. So this symptom, one commonest cause is hormonal imbalance बॉडीन आसता, तेका लागून जाता. हां, हां. ओके. दुसरे कॅन बी समथींग युट्रसाच्या भितर कितें आसूं शकता, इदर अ फायब्रॉइड या पॉलिप. पॉलिप इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ प्रीमेन्स्ट्रुअल पॉलिप म्हळ्यार कितें स्पॉटिंग. दोतोर? पॉलिप म्हणजे पिशवीच्या भितर ल्हानशे गाठ जाता, पिशवे भितर हय, uterus हय. आन. ओके. आं. तर तेका पॉलिप म्हणटा. हां. आनी पॉलिप आसता तेन्ना इट इज व्हेरी कॉमन टू हॅव पिरियडाचे पयलीं जे आसता दीस न्ही, 7 या 15 दीस, तितून थोडे थोडे स्पॉटिंग जाता. हां. सो मेनोपॉजाचेच हे एक लक्षण आमच्यांनी म्हणूं येता हय, न्ही. आतां त्या वेळार आमचे बोन्सूय वीक जाता म्हणटात न्ही, हय. सो ताचें कॅर आमी कशें कितें घेवप? युजली मेनोपॉज जेन्ना वुमन अटेन मेनोपॉज, आमी जे करता इज वी स्टार्ट कॅल्शियम इन व्हेरी लो डोसीस, आनी कॅल्शियमाचे गुळ्यो युजली कंटिन्यू. अँड वन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज आमी बोनचे जे डेन्सिटी आसता ते चेक करपाक जाय. अँड बेस्ड अपॉन दॅट व्हॅल्यू, if it is extremely low, we start high dose calcium, otherwise आमी normally low dose calcium दिता. And calcium is not the only thing, vitamin D also जे असता खुबशांनी कमी आसा, तर आमी हे कॅल्शियम आणि विटामिन डी चे कॉम्बिनेशन गुळ्यो दिता युजली. हां. दोतोर, हे जालें आमच्या वखदां विशीं न्ही. लायफस्टायलान कितें चेंजीस करच्यो पडटात तेन्ना? Lifestyle is basically exercise, training your muscle so that you attain more muscle mass as you age. So you have to start exercising early in your age, so that by the time you attain menopause, muscleचे जे बल्क असता ते वाडपाक जाय. तेका लागून muscle training is very important बायल्यान, because this muscle only will help with building bones, keeping the bones strong basically. Muscle stability equals to bone stability actually. खुबशीं बायलां आसतात दोतोर, आफ्टर इन देर 50s ती आपणाक हॉट फ्लश जाता म्हणून कंप्लेन्स करतात, किंवा तांचो मूड म्हणजे घरांतल्यांचेर तापप, कोणें कितें विचारलें जाल्यार रोखडोच राग येवप, असो तांचो मूडूय चेंज जाता न्ही. हाचेर मातसो उजवाड घालात. Okay, the mood swings and hot flushes are very common in the perimenopause. So perimenopause is a phase just before menopause. जेन्ना हॉर्मोनाचे शिफ्ट जाता तेका पेरीमेनोपॉज म्हणटा. तो बेसिकली वेन दिस हॉर्मोन फ्लक्च्युएट जाता तेन्ना मूड there will be a fluctuation in the mood, but सगळ्या बायलांक one thing is very important, that it is not a disease or something. It is very normal and it is not just you who are experiencing it. ते सगळ्यांक जाता. But usually what we have to do is find ways to stabilize the mood, like exercise, कितेंय ॲक्टिविटी करून आमकां मूड बरें करपाक जाय. हय, म्हणजे आपली हेल्थ सांबाळप बेसिकली, आपल्या घरच्यांची हेल्थ बरी ओके. हय न्ही. हय दोतोर, हें जालें मेनोपॉजाचेर. आतां आमी परत एक फावट आमकां एक आमच्या आयकुप्याचोच हो प्रश्न आसा, म्हणून आमी ह्याच विशया कडेन आमच्या परत येवया. हो प्रश्न आसा रिगार्डींग एक्सरसायज. हां, ड्युरींग प्रेग्नन्सी एक्सरसायज करप बरें काय बेड रेस्ट बरो, असो तांचो प्रश्न आसा. ओके. सो इन प्रेग्नन्सी moderate amount of exercise
is recommended actually if the pregnancy is an uncomplicated pregnancy. Okay, how exercise help karta pregnancy is basically by stabilizing your whole body. It reduces back pain, and exercise also helps in labor. It will make it easier when a woman is in labor. सुटपाच्या वेळार हय, ताचो हय. उपयोग जातलो. Also, this exercise is recommended only if it is an uncomplicated pregnancy. हां दोतोर आमचो येदोळचो प्रश्न आशिल्लो आनी डिस्कशन आशिल्लें आमचें अबावट एक्सरसायज न्ही गुरवारपणार आमी एक्सरसायज करप काय बेड रेस्ट घेवपाचेर. ही एक्सरसायज सादारण केन्ना करप दोतोर इनिशियली सुरवातेच्या म्हयन्यांनी? Okay, so what we recommend is to start exercise in the late second trimester. So usually by 28 weeks exercise shuru karpak jai. And what can be done is walking. One is walking. The second is stretching, mild stretching, yoga, and to some extent swimming suda is recommended nowadays because the full body exercise jata titun. हां सो स्विमींग सुद्धा एडवायजेबल Yes, yes. But swimming is only recommended for those women, again, with an uncomplicated pregnancy. हां 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 दोतोर आमकां सांगात एक कॉमन अश्यो टिटेनस बीन अशे थोडी इंजेक्शन्स असतात न्ही हाच्या वेळार गुरवारपणांत न्ही तुमी येदो हेपटायटिसाचे बीन Okay, सांगलें yes. ताचेर थोडोसो उजवाड घालात. Okay, so basically about vaccines, in India, we are vaccinating all pregnant women. We usually are giving 2 doses. First is tetanus toxoid. हे 4थ्या महिन्यान usually आम दिता. आणि दुसरे is something new that we have started giving is Tdap. Okay, so tetanus will protect the mother against tetanus जे असता तेका protection दिता. आणि Tdap will protect the mother against tetanus and also baby जे मातशे antibodies पावता आणि बेबीक ते कॉफ बीन जायना. पर्टुसिस जे म्हणटा ते कॉफ कमी जाता बेबीन. दोतोर अशें म्हणटात न्ही आतां एड्स आमी कॉमन म्हणटात खूब कॉमन जाला. समज आतां एड्स आशिल्ल्या आवय समज प्रेग्नंट जाली बायल समज प्रेग्नंट जाली जाल्यार तें भुरग्या कडेन पावपाक शकता. देर इज अ चान्स दॅट बेबीचे प्लसेंटा असता न्ही दॅट इज द कनेक्शन बिटवीन द मदर अँड बेबी. तर केन्ना केन्ना सर्टन व्हायरल पार्टिकल्स जे असता दे कॅन क्रॉस अक्रॉस प्लसेंटा. बट विथ द न्यूअर ट्रीटमेंट दॅट हॅव रिसंटली कम द ट्रान्सफर ऑफ दीज पार्टिकल्स आमी we give the mother antiretroviral therapy in pregnancy. So with this new therapy, the chance of transmission to the baby has almost reduced to a great extent. आणि deliveryच्या timear also delivery जाऊन we give the baby also certain medications so that there is a lesser chance of the baby getting HIV or any kind of illness. हय म्हणटकच ताणें तसो भंय दवरपाची गरज ना. तांच्यांनी आवय जावपाचो चान्स घेतलो म्हणून तसो भंय ना न्ही. हय तर दोतोर बऱ्या एका विशयाचेर तुमी उजवाड घालो. आमच्या आयकुप्यांचो हो प्रश्न आशिल्लो. दोतोर मुखार वचचे पयलीं एक म्हज्या मनांतलो प्रश्न आसा तो असो म्हळ्यार सिझेरियन बरें काय नॉर्मल डिलिव्हरी तुमी कितें म्हणटल्यो? Okay. Cesarean versus normal delivery. Always a normal delivery is what we recommend. कारण normal delivery जे असता it is the baby is coming out through the normal birth canal. Okay, whereas cesarean जेन्ना आमी करता it is a major operation. आणि हे ऑपरेशनान आमी युजली पिशवी कापून भुरगे भायर काडटा. ओके, तर हे जाता तेन्ना ब्लिडींग जावं शकता आणि कसले कसले कॉम्प्लिकेशन सुद्धा जावं शकता. सो ऑलवेज we prefer a normal delivery over a cesarean because it is safer for the mother and also for the baby. पण कितेंय जाव नॉर्मल डिलिव्हरी ऑर सिझेरियन वॉट एवर इट इज आवर अल्टिमेट गोल शूड बी सेफ्टी ऑफ बोथ मदर अँड द बेबी. सो वेन वी फील की आमकां दिसता की नॉर्मल डिलिव्हरी वील बी हार्मफूल टू द बेबी केन्ना बेबीचे वेट चड आसता तेन्ना वी युजली रेकमेंड अ सिझेरियन. ओके, सो कितेंय जाव नॉर्मल वर्सीस सिझेरियन सेफ्टी ऑफ द मदर अँड बेबी इज फर्स्ट थिंग. कारण आमकां फॉर अस द मेन आउटकम बरें जावपाक जाय दोनीचे. हय एकदां कितें आसता दोतोर पळय पयली डिलिव्हरी समज नॉर्मल जाली न्ही
जाल्यार खूब जाणां म्हणटा न्ही नॉर्मलाक गेल्लें बरें, सिझेरियन फर्स्ट जाली जाल्यार सेकंड बेबी मागीर सिझेरियनूच जातलें, हाचो कितें संबंद आसा? नाही तशें कांय नासता. हां. युजली पयली सिझेरियन जाल्यार द नेक्स्ट टायम वी कॅन डेफिनेटली गिव अ नॉर्मल. आमकां वी कॉल दॅट वी बॅक, वजायनल बर्थ आफ्टर सिझेरियन सेक्शन. हां. अ लॉट ऑफ वुमन आर अंडरगोईंग वी बॅक नाव, बट दी ओनली प्रॉब्लम विथ अ वी बॅक इज देर इज चान्स ऑफ द युट्रस फुटपाची चान्स आसता. रप्चर युट्रस म्हणटा तेका. Okay. देर इज अ व्हेरी स्मॉल चान्स, बट अराउंड लेस दॅन 1% चान्स आसा, पण देर इज अ चान्स दॅट द युट्रस फुटपाची चान्स आसा. हां. सो मातशें थंय केअरफूल रावप गरजेचें हय. आसता न्ही. आतां जेन्ना आमी हाचे बद्दल उलयता न्ही दोतोर, सिझेरियन आनी नॉर्मल डिलिव्हरी, हातून आनीक एक गजाल जाता ती म्हळ्यार केन्ना केन्नाय दीस भरचे पयलीं म्हणजे 9 म्हयने कंप्लीट जावचे पयलीं किंवा एकदां 7व्या म्हयन्यारूच म्हणा 8व्या म्हयन्यारूच म्हणा बेगीन डिलिव्हरी जाता. भुरगें पयलींच भायर येवपाक शकता. ताचेर मातसो उजवाड घालात दोतोर. ओके. सो केन्ना वेन द बेबी इज बॉर्न बिफोर 37 वीक्स आसा, बिफोर 9 मंथ्स, हां. देन आमी तेमकां प्री टर्म डिलिव्हरी म्हणटा. हां. ओके. सो केन्ना प्री टर्म डिलिव्हरी जाता तेन्ना युजली वेन वी गिव 2 इंजेक्शन्स टू द मदर, तेका स्टेरॉइड्स म्हणटा. हां. ओके. हे स्टेरॉइड्स बेबीचे लंग्साक उपकारता, ते मॅच्युरिटी दिता लंग्साक, ताकी बेबीचे बर्थ जावन बेबी सारके स्वास घेवपाक त्रास जावपाचे ना. हां. ओके. दिस इज वन, वी गिव स्टेरॉइड्स. हां. And the other thing is, delivery जावन we usually babyक we have to take care of the newborn, कारण obviously when baby preterm असता तेमचे weight सुद्धा कमी असतले. तर feeding, one thing is most important is the feeding of the baby. ते सारखे जावपाकूच जाय. Nutrition of the baby is very important. So breastfeeding, and the second thing is to keep the baby warm so that baby is protected from cold. हय. हें जालें बेबीचें दोतोर. आनी आवयक बीन हाचो कितें प्रॉब्लेम जाता आवयच्या हेल्थाक? आवयचे हेल्थाक ॲक्च्युली काय तशे इट इज ऑलमोस्ट इक्वल टू अ नॉर्मल टर्म. डिलिव्हरी. हां. मोस्ट केअर इन अ प्री टर्म इज रिलेटेड टू द बेबी, कारण बेबी इज अ स्मॉल सायज एज कम्पेर्ड टू अ टर्म बेबी. सारकी वाड जाल्ली आसा. हय. हय. सो ताची आमी एक्स्ट्रा केअर घेवप गरजेचें थारता. दोतोर एक एकदां जुळी जातात न्ही, ट्विन्स आसतात, twins. तेन्ना आवयन एक्स्ट्रा कशें केअर घेवप? ओके. सो केन्ना pregnancy. ट्विन प्रेग्नन्सीन आसा देन इट इज नॉट जस्ट वन बेबी, 2 बेबी असता. हय. तर बॉडीचेर डबल लोड आसा. हां. सो द मदर हॅज टू टेक प्रॉपर अँटीनेटल केअर, म्हणजे चेकअपाक सारखे वचपाकूच जाय. कारण देर इज चान्स ऑफ कॉम्प्लिकेशन्स विथ अ ट्विन प्रेग्नन्सी, जशे की BP वाडपाचे और डायबिटीज जावपाची डबल चान्स आसा. ओके. ऑल्सो डिलिव्हरी जाता तेन्ना ट्विन्सान देर इज अ हायर रिस्क ऑफ ब्लिडींग जावपाक. तेका लागून वॉट वी रेकमेंड इन अ ट्विन प्रेग्नन्सी सारके चेकअप जावपाकूच जाय. आनी डिलिव्हरी शूड बी इन अ प्रॉपर प्लॅन्ड सेंटर इन एन इन्स्टिट्यूशन हां. वेर ब्लड इज अवेलेबल. ओके. म्हणल्यार आवयचें एक्स्ट्रा केअर घेवप तेन्ना चड गरजेचें जाता. हो प्रश्न आमच्या लिसनरांचो आयला दोतोर. कोण विचारता की आवयची एज, आवयची पिराय जी आसा, डज इट मॅटर प्रेग्नन्सी खातीर? ओके. सो एज ऑफ द मदर, actually this is one most important factor while getting pregnant. Woman should keep in mind because केन्ना आवयची एज चड असता, usually above 35, तेन्ना एगाची क्वालिटी सुद्धा कमी असता. द क्वालिटी इज नॉट एज गुड एज अ यंग गर्ल. ओके. तर केन्ना बेबी फॉर्म जाता तेन्ना अबाव 35 years, तेन्ना बेबी देर इज अ व्हेरी हाय चान्स ऑफ जेनेटीक प्रॉब्लम्स आनी डिफॉर्मिटी जावपाक बेबीन. अशें. ओके. ऑल्सो वन मोर थिंग इज अबाव 35 years देर इज अ इनक्रीज चान्स ऑफ कॉम्प्लिकेशन्स मदरान, जशे की डायबिटीज जावपाक, BP वाडपाक, ब्लिडींग जावपाक. दिस ऑल कॉम्प्लिकेशन्स कॅन ऑकर वेन द मदर्स एज इज हायर. सो यंग एज आणि हायर एज हातून खुबसो फरक आसता न्ही. अ बिग डिफरन्स. हय. सो दोतोर आमकां एक सांगात की जेन्ना बायल मनशाक कळटा की आपूण आतां गुरवार आसा आनी तिणें दोतोराक पळोवपाक जाय, दोतोराक मेळपाक जाय, एके तरेचो भंय आसता की आपलें भुरगें नॉर्मल जातलें काय एबनॉर्मल जातलें. हो एक भंय आवयक सदांच आसता. हो प्रश्न तुमी कसो कितें सोडयता आवयचो? ओके. सो दिस इज a lot of women come to us and they ask us ki how to know. तर nowadays with
अ लॉट ऑफ एडवान्समेंट. आमचे कडेन खुबशे टेस्ट आसता. ओके, आमी ब्लड टेस्ट युजली करता. वन ऑफ द ब्लड टेस्ट इज मार्कर टेस्टिंग, सो डबल मार्कर. अँड ऑल्सो आता नवे टेस्ट आयला NIPT, नॉन इन्वेसिव प्रीनेटल टेस्टिंग. तितून आमकां कळटा की बेबीक कितें जेनेटीक या क्रोमोझोमल प्रॉब्लम आसा ते कळटा. अँड द सेन्सिटिविटी ऑफ दीस NIPT इज अरावंड 99%. अशें आणि हे टेस्ट जे असता फक्त आवयच्या रक्तान जाता. नो, इट इज अ नॉन इन्वेसिव टेस्ट, सो ओनली ब्लड ऑफ द मदर इज निडेड. आणि हे टेस्ट 10 वीक्स जाऊन करता युजली. सो दिस इज वन टेस्ट. आणि आम्ही जे 5व्या म्हयन्याचेर जे स्कॅन करता तेका म्हणटा आमी अनॉमली स्कॅन. तेन्ना जे जाता हे स्कॅन, इट इज अ फूल हेड टू टो examination, full body of the baby is checked. And here scanan आम्ही usually we check the brain development, the face, हात पाय, the lungs, then the heart of the baby, kidney, सगळे पळयता आम्ही व्यवस्थित. ओके. आणि एक बरो सॅटिस्फॅक्टरी असो अशी जाप तुम्ही दोतोर दिली आमच्या सगळ्या आवयांक खातीर. ही खूप म्हत्वाची आसता, कारण चलो जालो काय चली जाली हाचे पेक्षा एक नॉर्मल बेबी, हेल्दी बेबी जाय आसता सगळ्यांक न्ही. म्हणजे फूल घराचें हेल्थूय ताचे वयल्यान जाता. दोतोर सामको म्हळ्यार सामको कमी वेळ आमच्या हातांत आसा. म्हणटकच म्हाका तुमकां एक अशें सरळ अशें क्विक रॅपीड फायर म्हणटा तशे थोडे प्रश्न विचारूंक जाय. सुरू करूं? येस. वन फ्रूट एवरी प्रेग्नंट वुमन शूड हॅव? ऑरेंज. ओके. उदक कितलें पिवप? अराउंड 2 to 3 liters in a normal pregnancy. ओके. चाय की कॉफी? Tea. ऑलवेज बेटर. Tea is better because coffee has caffeine. मागीर नीज पडपाचे बीन तसले सगळे प्रॉब्लेम येतात न्ही म्हणून. आता एक सांगात, एक्सरसाइज काय बेड रेस्ट? Staying active, so exercise always. ओके. आणि गुगल काय डॉक्टर? Of course, doctor. कित्याक आयज काल आमकां सगळ्या वाटेंतल्यान नॉलेज मेळटा न्ही. हय, म्हणटकच डॉक्टर. ओके. तर मोगाळ आयकुप्यानो, वेळ सोंपला तसो आमकां हांगा निरोप घेवपाक जाय. हॅलो डॉक्टर ही लायव्ह फोन इन कार्यावळ आशिल्ली FM रेनबोतल्यान. आणि आमच्या स्टुडियोंत आसात डॉक्टर अक्षता आमोणकर, गायनेकोलॉजिस्ट. दोतोर, फक्त 30 सेकंद आमच्या हातांत आसा. तुमकां हांव अजून 30 सेकंद दिता. आमकां एक ल्हानशी मॅसेज दियात आमच्या सगळ्या आयकुप्यां खातीर, आणि चड करून बायलां खातीर, कारण गायनेकोलॉजी हो आमचो विशय चल्ला म्हणून. ओके. फर्स्ट ऑफ ऑल थँक यू वन्स अगेन टू द फूल टीम ऑफ FM रेनबो, आणि देव बरें करूं. ओके. फॉर द मदर्स, सगळे मदर्स आणि मदर्स टू बी, वन थिंग यू हॅव टू रिमेंबर इज your health is just as important as your baby's health. So take care of yourself and stay happy. Also, one very important message is staying positive throughout your pregnancy, because staying positive helps with the overall well-being, not just of yourself, but also the baby and your full outcome. देव बरें करूं दोतोर. खरेंच बरी मॅसेज दिली तुमी, आणि आमकां बरें गायडन्स दिलें. आमच्या कितल्याशाच आयकुप्यांनी ताचो आस्वाद घेतला आसतलो. सगळ्या आयकुप्यांकय हांव त्या खातीर देव बरें करूं म्हणटा. देव बरें करूं म्हणटा तांकां सगळ्यांक जाणी प्रश्न विचारले आमचे कडेन फोन करून, आमकां मॅसेजी धाडून जाणी फोन क्वेश्चन मांडले, तांचे खातीर सगळ्यांक बरें मार्गदर्शक अशें हें एक वर आशिल्लें दोतोर. हांव तुमकां थँक्यू म्हणटा म्हज्या मना काळजांतल्यान. देव बरें करूं. डॉक्टर अक्षता आमोणकर.